हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण आपली पफ स्लीव कशी कट करायची ती तुम्हाला दाखवते मी आज. तर आपल्या बाहीची उंची किती असते? 10 इंच. 10 इंच प्लस अर्धा इंच, कोण 1 इंच घेतं, मी तर 1 इंच घेते. 11 इंच घेऊया. तर आपली मुंडा रेष 3 इंचावर किंवा 3.5 इंचावर, तर मोठ्या बाहीला 3.5 इंचाचं माप टाकायचं. मग ही 3.5 इंचावर टाकल्यावर मोठी बाही छान बसते, ओढली जात नाही, खेचली जात नाही. अशा 2 रेषा ओढून घ्यायच्या आणि इथं मुंड्याचं माप टाकून घ्यायचं. समजा 8चा मुंडा आहे ते तसं टाकायचं. काय आपली शिलाई मार्जिन असेल 1.5 इंच, ती शिलाई मार्जिन टाकून घ्यायची. हे बघा मी असं टाकते. आणि आता इथून इथपर्यंत तिरकी रेष ओढायची अशी, ह्या रेषेपर्यंत इथून, आणि ह्याचा मध्य काढून घ्यायचा. ह्याचा मध्य किती येतोय? 8.5 येतोय, तर 4.25 ह्याचा मध्य येणार. मग त्याला असा शेप देऊन घ्यायचा पानाच्या आकाराचा, आणि असा इथून थोडा आतून असा, इथून खून केली इथून आतून घ्यायचा. आणि खाली काय आपला हात दंडगेर किती असतो? शक्यतो 5-5.5 असतो. मी 5.5 घेते आणि 1.5 इंच मार्जिनसाठी. आणि ही बाही अशी सरळ जुळून टाकते. ही झालं आपलं बाहीचं कटिंग. आणि आता ह्याला आपल्याला पफ काढायचा आहे. तर वरती 3.5 इंच, 3 इंच घेऊ नका, 3.5 इंच घ्या. हे 3.5 इंचाचा पफ. आणि इथून थोडं, इथून कोण वाढवतच नाही, वाढवायचा नाही तर असं पफ चिटकून बसतो, असा पफ चिटकून बसतो दंडाला. तर इथं ना 1.5 इंचाचं असं हे करून घ्यायचं. आणि ही जी आपली आपण हे काढलंय ना मध्य, या तिरक्या, हा हे सरळ असं जोडायचं इथपर्यंत, असं सरळ जोडून मग ह्या शेपनुसार घ्यायचं आपलं. तर मग हा पफ आपल्या प्लेटा टाकायच्या तुमच्या, आणि मस्त हे इथे खून करायची ह्या बाजूला आणि इकडून एक, आणि ह्या एवढ्या प्लेटा टाकून जायच्या. 1 नंबर बाही बसते आणि दिसते पण सुंदर. तर बघा आजचा व्हिडिओ कसा झाला, आणि पफ स्लीवचं कटिंग आहे. बाय सर्वांना.